हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे मेटिक्युलस. मेटिक्युलसचं काय मिनिंग आहे? शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, म्हणजे जो काय आहे फार सावध असतो, काटेकोर असतो, किंवा जो एकदम अटेन्शन डिटेल्सवर एकदम अटेन्शन देतो, लक्ष देतो, त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये वोकॅब्युलरीमध्ये इंग्लिशमध्ये? मेटिक्युलस. ओके, मेटिक्युलस म्हणजे काय होते तर फार सावध, फार सावध, काटेकोर किंवा अत्यंत दक्ष, म्हणजे काय होतं मेटिक्युलस. जो काय करतो, ग्रेट अटेन्शन शो करतो एव्हरी डिटेल्सवर, त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. सो सिनोनिम्स काय आहेत त्याचे? थॉरो, केअरफुल आणि प्रिसाइज. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, निग्लिजंट आणि स्लोपी. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया मेटिक्युलसचा कसा करण्यात आलेला आहे. शी वॉज मेटिक्युलस इन रेकॉर्डिंग एव्हरी डिटेल ऑफ द एक्सपेरिमेंट. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? तर प्रयोगातील प्रत्येक तपशील रेकॉर्ड करण्यात ती दक्ष होती, असा याचा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. तर काय होतं, परत एकदा तुम्हाला सांगून देते की प्रयोगातील प्रत्येक तपशील म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे काय होते? प्रयोग. प्रत्येक तपशील म्हणजे होते एव्हरी डिटेल, प्रयोगातील प्रत्येक तपशील रेकॉर्ड करण्यात ती दक्ष होती. सो इथे मेटिक्युलस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दक्ष होती म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे जेनरस. GENEROUS. जेनरस म्हणजे काय होते तर मिनिंग बघून घेऊ एकदा आपण. विलिंग टू गिव्ह ऑर शेअर फ्रीली, म्हणजे जो काय असतो थोर मनाचा असतो, निस्वार्थी असतो, जो उदार असतो, दानपुण्य वगैरे जास्त करतो, त्याला काय म्हटलं जातं? जेनरस. तर जेनरस म्हणजे काय होते मराठीमध्ये? उदार किंवा दानशूर, थोर मनाचा किंवा निस्वार्थी, म्हणजे काय होतं? जेनरस. सो सिनोनिम्स काय आहेत जेनरसचे? लिबरल, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट. ओके, लिबरल, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट हे सिनोनिम्स आहेत जेनरसचे. अँटोनिम्स काय आहेत तर स्टिंजी, सेल्फिश आणि मिझरली. MISERLY, मिझरली, हे आहेत अँटोनिम्स. तर सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया आपण एकदा. ही इज जेनरस विथ हिज टाइम अँड मनी, म्हणजे तो त्याच्या वेळेच्या आणि पैशाच्या बाबतीत उदार होता, असं उदार आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. एकदा परत सांगून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल की कसं याच्यामध्ये जेनरसला सेंटेन्स मध्ये फिट करण्यात आलेलं आहे. सो ही इज जेनरस विथ हिज टाइम अँड मनी, म्हणजे तो त्याच्या वेळेच्या आणि पैशाच्या, टाइमच्या आणि मनीच्या बाबतीत काय होता? उदार आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि जेनरस म्हणजे काय होते? उदार, दानशूर, थोर मनाचा किंवा निस्वार्थी. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्सोलेट. OBSOLETE. ऑब्सोलेटचं काय मिनिंग आहे तर नो लॉंगर इन यूज ऑर नो लॉंगर युजफुल, म्हणजे जो काय आहे यूज मध्ये नाही आता, जो लुप्त झालेला आहे किंवा जुना झालेला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याला काय म्हटलं जातं तर ऑब्सोलेट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो ऑब्सोलेट म्हणजे होते अप्रचलित, जो आता प्रचलनामध्ये नाही आहे, त्याला सुद्धा ऑब्सोलेट म्हटलं जातं. किंवा जुने, पुराणे, जे जुनं झालेलं आहे किंवा जे लुप्त झालेलं आहे किंवा कालबाह्य झालेलं आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? ऑब्सोलेट. तर सिनोनिम्स काय आहेत? आउटडेटेड, ओल्ड फॅशन्ड आणि आर्केइक. ARCHAIC. ओके. तर आणि अँटोनिम्स आहेत ऑब्सोलेटचे करंट, मॉडर्न आणि न्यू. सो ऑब्सोलेट म्हणजे काय होते? अप्रचलित, जो आता प्रचलनामधून गेलेला आहे, जुनं झालेला आहे, लुप्त झालेला आहे किंवा कालबाह्य झालेला आहे, त्याला ऑब्सोलेट असं म्हटलं जातं. आता यूज बघून घेऊया सेंटेन्समध्ये. द टेक्नॉलॉजी बिकेम ऑब्सोलेट विदिन अ फ्यू इयर्स. टेक्नॉलॉजी म्हणजे काय होते मराठीमध्ये तर तंत्रज्ञान. ओके. सो तंत्रज्ञान काही वर्षातच अप्रचलित झाले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. टेक्नॉलॉजी म्हणजे होते तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान काय झालेले आहे? काही वर्षातच अप्रचलित झाले होते, अप्रचलित झाले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो.
ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बेनेवोलेंट. आपण वरच्या एका वर्ड मध्ये बेनेवोलेंट हे पाहिलेलं आहे. कशामध्ये पाहिलेलं आहे तर ते आपण पाहिलेलं आहे जेनरस मध्ये. तर जेनरस मध्ये काय होते, उदार, दानशूर, थोर मनाचा आणि निस्वार्थी. तर त्याचंच सिनोनिम काय होते, बेनेवोलेंट. तर बेनेवोलेंटला आणखी एकदा बघून घेऊ आपण काय होते बेनेवोलेंट म्हणजे. सो वेल मीनिंग अँड काइंडली, म्हणजे जो काय आहे दान धर्म करतो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, दान धर्मशील, जो दयाळू आहे, परोपकारी आहे, त्याला म्हटलं जातं बेनेवोलेंट. सो बेनेवोलेंट म्हणजे होते दान धर्मशील किंवा दयाळू व परोपकारी, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तो कृपाळू सुद्धा आहे, त्याला म्हटलं जातं बेनेवोलेंट. सिनोनिम्स आहेत काइंड, चॅरिटेबल आणि कंपॅशनेट. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएल, हार्श आणि मेलेवोलेंट. ओके, सो बेनेवोलेंट म्हणजे काय होते, दान धर्मशील, दयाळू व परोपकारी, कृपाळू. आणि त्याचा आणखी एक वर्ड सुद्धा आहे, तो म्हणजे होते जेनरस. ओके, त्याचा सिनोनिम. सो यूज बघून घेऊया आता. द बेनेवोलेंट डोनर हेल्प्ड मेनी नीडी चिल्ड्रन. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर त्या परोपकारी दात्याने, डोनरने, त्या परोपकारी दात्याने अनेक गरजू मुलांना मदत केली, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर द बेनेवोलेंट म्हणजेच त्या परोपकारी दात्याने, डोनरने अनेक गरजू म्हणजे मेनी नीडी चिल्ड्रन, गरजू म्हणजे होते नीडी. ओके, मेनी अनेक गरजू मुलांना मदत केली, हेल्प केली, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि बेनेवोलेंट म्हणजे होते दान धर्मशील, जो दयाळू आहे, जो दान धर्म जास्त करतो, त्याला म्हटलं जातं बेनेवोलेंट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे पोएट. आता पोएट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होते, वन हू राइट्स पोएम, जो पोएम लिहितो त्याला म्हटलं जातं पोएट. आणि मराठीमध्ये सगळ्यांना माहिती आहे पोएट म्हणजे काय होतो, कवी. कवी किंवा कवयित्री सुद्धा आपण म्हणू शकतो. तर पोएट म्हणजे होते कवी, जो काय करतो, पोएम लिहितो. नेक्स्ट वर्ड आहे इगॅलिटेरियन. IGALITARIAN. इगॅलिटेरियन म्हणजे काय होते, अ पर्सन हू बिलीव्स इन इक्वॅलिटी, जो इक्वॅलिटीला बिलीव्ह करतो. समता म्हणजे समान आहे, समतावादी जो असतो त्याला काय म्हटलं जातं, इगॅलिटेरियन. तर इगॅलिटेरियन म्हणजे होते समतावादी. आणखी आपण म्हणू शकतो सर्व मानव समान आहेत असे मानणारा म्हणजे काय होतो, इगॅलिटेरियन. ओके, नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे अकोमोडेट. आणि अकोमोडेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, ACCOMMODATE, म्हणजेच ACCOMMODATE. अकोमोडेट म्हणजे काय होते, तर जागा करणे किंवा राहण्याची सोय करणे. ओके, किंवा आपण म्हणू शकतो एखाद्याला मदत करणे म्हणजे होतं अकोमोडेट. आणि अकोमोडेटची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ACCOMMODATE. नेक्स्ट वर्ड आहे रिसीव्ह. रिसीव्हची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, RECEIVE. आता रिसीव्ह करणे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जसं तुम्हाला कॉल आलेला तर तुम्ही काय करता, त्याला रिसीव्ह करता म्हणजे त्याला उचलता, त्याला आन्सर करता, म्हणजेच काय होते रिसीव्ह करणे. म्हणजे प्राप्त करणे, स्वीकारणे किंवा मिळणे किंवा मिळवणे सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. तर रिसीव्ह म्हणजे काय होते, प्राप्त, स्वीकारणे किंवा मिळणे, मिळवणे किंवा स्वागत करणे म्हणजे सुद्धा काय होतं, रिसीव्ह. आता जसं तुम्ही एखादा गेम खेळलेला आहे आणि त्या गेम मध्ये तुम्ही जिंकलेला आहे, तर तुम्ही काय केलेले आहे, तिथे ट्रॉफी किंवा मेडल जे आहे ते रिसीव्ह केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते मिळालेलं आहे किंवा तुम्ही मिळवलेलं आहे, त्याला म्हटलं जातं रिसीव्ह. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचं काय आहे मिनिंग, टू एंड्युअर अ पेनफुल ऑर डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली.
म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर वेदनादायक किंवा कठीण परिस्थिती धैर्याने सहन करणे, म्हणजे काय होतं, बाईट द बुलेट. ओके, सो याचं एक्झाम्पल बघून घेऊया. एक्झाम्पल वरून तुम्हाला आणखी लक्षात येईल की काय मिनिंग आहे. इवन दो इट वॉज टफ ही डिसाइडेड टू बाईट द बुलेट अँड फिनिश द प्रोजेक्ट. तर याचं मिनिंग काय होतं, जरी ते कठीण होते तरी त्याने धीर धरून प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो. आणि याच्यामध्ये बाईट द बुलेटला यूज करण्यात आलेला आहे की त्याने धीर धरून जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण केलेला आहे. ओके, सो बाईट द बुलेट म्हणजे काय होते, वेदनादायक किंवा कठीण परिस्थितीला धैर्याने सहन करणे. नेक्स्ट आहे टायटन द बेल्ट. टायटन द बेल्टचं मिनिंग आहे टू रिड्यूस स्पेंडिंग ऑर लाईफ मोर फ्रुगेली. म्हणजे काय होते, तर खर्च कमी करणे. खर्च कमी करणे किंवा कडक जीवनशैली स्वीकारणे, म्हणजे काटकसर करणे. याला काटकसर करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर टायटन द बेल्ट म्हणजे काय होते, खर्च कमी करणे किंवा कडक जीवनशैली स्वीकारणे म्हणजे होतं टायटन द बेल्ट. आता एकदा आपण एक्झाम्पल बघून घेऊया याचं. आफ्टर द सॅलरी कट द फॅमिली हॅड टू टायटन देअर बेल्ट. म्हणजे काय अर्थ होतो, तर पगार कपातीनंतर कुटुंबाला खर्च कमी करावा लागला, असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके, सो हे आहेत आजचे आपले इडम्स अँड फ्रेजेस. आपण मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा पाहिलेले आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन फार इझी होते. पोएट म्हणजे होते कवी आणि इगॅलिटेरियन म्हणजे होते की जो समतावादी आहे, जो सर्व मानव एक समान आहे असा मानणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं इगॅलिटेरियन. ओके, सो वोकॅब्युलरीचे वर्ड सुद्धा तुम्ही एकदा त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स वाचून घ्या, एकदा त्याचे युजेस वाचून घ्या आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्स तयार करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे तो वर्ड जो आहे तो करेक्टली फिट होऊ शकतो म्हणून. आणि जे आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा परत एकदा वाचत चला, रिवाइज करत चला, म्हणजे तुमची वोकॅब्युलरी आणखी जास्त स्ट्रॉंग होईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला प्रिपरेशन करत आहेत. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.